थोडंसं जर तुम्ही आजूबाजूला पाहिलं तर जी तुम्हाला गाडीत माहिती दिली मी त्याप्रमाणे अगदी त्या शेवटच्या टोकापर्यंत तुम्हाला असं ते घाट वगैरे दिसतात. पहा तिथे मंदिर आहे. तर इकडनं सुद्धा आपण ह्या ब्रिज आणि हे आहे इकडनं सुद्धा तिथपर्यंत जाऊ शकतो किंवा इकडनं असं जायला रस्ते आहेत. बाहेरच्या साईडनं तुम्ही तिथपर्यंत उतरू शकतो. तर ह्या एवढ्या परिसरामध्ये त्या ब्रिजच्या पलीकडे सुद्धा तुम्ही जाऊ शकता. की काम करताना तुम्हाला ज्या ज्या गोष्टी नेहमी सांगत असतो ते लक्षात ठेवायचं. ते परत एकदा रिपीट करतो. जे तुम्ही आत्ता इकडे सगळं पाहताय ते पाहताना डिटेलिंग पाहायला सुरुवातच डिटेलिंगपासून करायची नाही. पहिले मोठे मोठे फॉर्म्स पहिले शोधत चाला. ठीक आहे. नाहीतर तुम्ही जर म्हटलं नाही आणि कामाला तर अजिबात करायचं नाही. पहिलं मोठ्या मोठ्या फॉर्ममध्ये चित्र पाहण्याची सवय ठेवायची. ते मोठे मोठे फॉर्म एकदा पाहिले की त्याचा कंपोज करताना पेपरवर म्हणजे तुमचा ज्या काही साईजचा पेपर असेल त्यामध्ये कंपोज करताना त्या आकारांची मांडणी अशी करायची की असे ते सिंगल वाटू नये. ते मागे तुम्हाला म्हटलं होतं की त्याला थोडं ओव्हरलॅपिंग असायला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला त्याचे टोन्स आणि डेप्थ याच्याबरोबर खेळता येतं. तिसरी गोष्ट अजिबात दिसल्याबरोबर चित्राला सुरुवात करायची नाही. पहिलं ज्या जागेवर तुम्ही बसाल तिथनं आपली आय लेवल कुठं असेल ते पहिलं व्यवस्थित पेपरवरती मार्क करून घेणे. ते जर आय लेवल तुम्ही व्यवस्थित मार्क केली तर काय होणार आहे आपलं पर्स्पेक्टिव्ह करेक्ट येणार आहे. तुमच्या जे काही मोठं फॉर्मिंग असेल त्याच्याशी त्यामध्ये अबव लेवल आय लेवल त्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये तुमच्या क्लिअर होणार आहेत. 1 पॉईंट 2 पॉईंट तुम्हाला स्पॉटनुसार ते तुम्ही कुठे बसलेला आहात त्यानुसार ते ठरवावं लागणार आहे. तिसरी गोष्ट इथं तुम्हाला जे वेगवेगळे म्हणजे जे पण रंग दिसतात आत्ता या मंदिरांचे दगडांचे झाडाचे पाण्याचे तर हेच रंग मॅच करत बसायचं आहे का नाही. तर तुम्हाला तुमच्या कलर स्कीमप्रमाणे सुद्धा घेऊ शकता किंवा जे समोर दृश्य दिसतं आपल्याला त्या दृश्यापैकी जास्तीत जास्त कुठल्या रंगाचा प्रभाव दिसतो आत्ता आपल्याला याच्यामध्ये येलो ऑरेंज येलो ऑकर ब्रंट सिएना म्हणजे वॉर्म कलरचा आत्ता तरी बऱ्यापैकी आपल्याला जास्त याच्यामध्ये इफेक्ट दिसतं. तर मग ज्या रंगाचा जास्त प्रभाव असेल असा रंग एकदा तुम्ही निवडला की आता वॉर्म कलर जास्त असेल तर एखादा कूल कलर किंवा टर्शरी कलर त्याच्या सोबतीला घ्यायला हरकत नाही की जेणेकरून आपल्याला त्याचे डेप्थचे आणि डार्कचे टोन मिळू शकतात पुढचे. हेच जर गणित उलटं झालं की आपल्याला ॲटमॉस्फिअरमध्ये जर जास्तीत जास्त कूल कलर दिसत असतील तर वॉर्म कलर त्याच्या कॉन्ट्रास्टला येतो. पण त्याला आणखीन विभागला आपण तर अशा बऱ्याच कलर स्कीम बाहेर पडतात. पण मूळ ह्या पहिल्या दोन आहेत याच्याशी म्हणजे यातून आणखीन त्या बाकीच्या ज्या डिटेल्स कलर स्कीम्स आहेत त्या पहिल्या ह्या दोन मेन कलर स्कीमपासून बाहेर पडतात वॉर्म आणि कूलपासून. ठीक आहे. मग तुम्ही असं कुठलेही वेगळे रंग जरी निवडले म्हणजे अगदी तुम्हाला वाटलं की बाबा ब्ल्यू आणि ऑरेंज घेतला तर मग ऑरेंजचा प्रभाव जास्त असेल ब्ल्यूचा प्रभाव थोडा कमी असेल. ठीक आहे. हा झाला कलर स्कीमचा भाग. चित्रातला गोल्डन पॉईंट महत्त्वाचा. काम करताना तो विसरायचा नाही. गोल्डन पॉईंट आलाच पाहिजे. जेवढं दिसतंय तेवढं सगळं मांडण्यापेक्षा जेवढं आवडतंय तेवढ्याच गोष्टी कशा मांडता येतील आपल्याला याचा जास्त विचार करायचा करत असतात. तेव्हा आपण जे सांगतो की बाबा आपल्याला कुठल्याही प्रकारची फोटोसारखी फ्रेम मिळत नाही तसं आता इथं आपल्याला कुठल्याही प्रकारची फ्रेम मिळत नाही. ज्या गोष्टी अगोदर ठरवल्या होत्या तर हे पेपरचा कंपोजिशन वाईज आपण ते आता सगळं एकदा ती गोष्ट डोक्यात बसलेली की इथं पेपरवर आपल्याला मांडायची. म्हटल्याप्रमाणे हे सगळं तुम्हाला हे आपले पेपरचे जे काय 3 पार्ट आहेत त्यापैकी आपलं गोल्डन पॉईंट इथे आला पाहिजे. जी आपली आय लेवल आहे ती आय लेवल साधारण आपण इथं ती गृहीत धरलेली आहे. कारण मंदिराचा वरचा भाग आपल्याला जास्त दाखवायचा आहे त्यामुळे ही स्पेस आपल्याला जास्त असणं अपेक्षित असल्यामुळं आपण आय लेवल इथे घेतली.